नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी बीडमध्ये सभा होत आहे. त्यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम रविवारी संपणार आहे. सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर 100 एकर परिसरात ही सभा होणार आहे. या सभेतून जरांगे पाटील सरकारला नेमका काय इशारा देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुपारी 2 वाजता सभेला सुरुवात होणार आहे. दरम्यान या सभेमुळे शाळा बंद करण्याच्या निर्णयावर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने 23 जागांवर दावा केलाय. दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा झाली असून 23 जागांवर आम्हीच लढणार असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीत आम्हीच मोठा भाऊ असल्याचं ठाकरे गट दाखवून देतोय. पण 23 जागांची मागणी काँग्रेसला पटली नसल्याचं दिसून आलं आहे. 2019 मध्ये लढवलेल्या भाजप आणि शिवसेनेची युती असताना लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपाने 25 तर शिवसेनेने 23 जागा लढल्या. यामध्ये भाजपामध्ये 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी जेवढ्या जागा लढल्या तेवढ्याच इंडिया आघाडीतही लढणार असं ठाकरे गटाकडून संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि यावेळी वेळ वाढवून मागितली. मात्र सगळे सोयरे या शब्दावरून चर्चा फिसकटली. कुणबी नोंदीवरून सगळे सोयरे यांनाही जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगेंनी सरकारकडे केली. यावरूनच मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. जरांगेंनी सरकारला वेठीस धरलेले नाही तर सरकारने जरांगेंना वेठीस धरले आहे. देव जरी आडवा आला तरी मराठा आरक्षण घेणारच असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हणत आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं म्हटलं आहे. त्यावर भुजबळ म्हणाले की मनोज जरांगे पाटील देवालाही घाबरत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासमोर सरकार तरी काय करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहीण जयवंती आणि अभय देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे यांचा साखरपुडा होता. दादरमध्ये हा साखरपुडा पार पडला. यावेळी भाच्याच्या साखरपुड्यात अख्खं ठाकरे कुटुंब एकत्र आलं होतं. दरम्यान ठाकरे बंधूंच्या या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. भेटीगाठी कौटुंबिक असून कुठेही मॅच फिक्सिंग नाही असं त्यांनी थेट म्हटलं आहे. पुढे ते इतर मुद्द्यांवर बोलताना असेही म्हणाले, धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामी विचार हा आपल्या पक्षाचा आत्मा आहे. ही विचारधारा सोडायची नाही, त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. राजकारणात सर्वच आमदार खासदार सर्रासपणे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसतात. याच मुद्द्यावरून भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर थेट भाष्य केलंय. राजकीय पक्ष आणि विचारांचा काय संबंध? राजकीय पक्षांचा संबंध हा निवडणूक जिंकण्याशी असतो. बाकी त्या दृष्टीने ते विचार करतात. तर देशात विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही सर्व क्षेत्रातील समस्या आहे अशी मिश्किल भाष्य करत त्यांनी परखड मत व्यक्त केलं. पार्ले येथील लोकमान्य सेवा संघातर्फे लोकमान्य गप्पा हा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नितीन गडकरींनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत राजकीय नेते मंडळींना कानपिचक्या दिल्या आहेत.